माणसाचा जन्म झाल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत एकच अट्टाहास असतो, तो म्हणजे सुख मिळवण्याचा. माणूस आयुष्यभर धावपळ करतो, पैसा मिळवतो, मान सन्मान मिळवतो, हव्या असलेल्या सर्व वस्तूंचा संचय करतो. आणि जेव्हा स्वतःला आरशासमोर उभं राहून प्रश्न विचारतो की मी खरोखरीच सुखी आहे का, तेव्हा त्याचं उत्तर अनेकदा नकारात्मक किंवा साशंक डाऊटफुल असतं. याचा अर्थ स्पष्ट आहे. सुख हे बाहेरच्या जगामध्ये किंवा वस्तूंमध्ये नसून ते तुमच्या मनाच्या समाधानावर आहे. आज आपण आपल्या सुखासाठी जे काही उपचार करत आहोत, मग ते शॉपिंग असो, कुठले व्यसन करणं असो किंवा कुठेही फिरायला जाणं असो, हे सगळं व्यर्थ आहे जर तुमचं मन शांत किंवा समाधानी नसेल. जोपर्यंत आपल्या मनाची हाव संपत नाही, दुसऱ्यांची तुलना करणं थांबत नाही, तोपर्यंत हे केलेले सगळे उपाय त्रासदायक ठरतात. सुखाची व्याख्या बदलायची असेल ना, तर आधी मनाला शिकवावं लागेल. कारण परिस्थिती आपल्या हातात नसते, पण मनस्थिती ही आपल्याच हातात असते. जर तुम्ही तुमच्या आजच्या परिस्थितीचा स्वीकार केलात, त्यात आनंद मानलात आणि कष्टाला घाबरला नाहीत, तर तुमचं आयुष्य एका सुंदर आनंद यात्रेहून काही वेगळं असणार नाही.